आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड अगदी थोड्याच वेळामध्ये कॅबिनेटच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात होणार आहे। लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात आणि मोफत लसीकरणावरती कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। काँग्रेस सरसकट मोफत लसीकरणासाठी आग्रही असल्याचं कळतंय, तर अनेक मंत्र्यांचं राज्यामध्ये लॉकडाऊन वाढवण्याचं मत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन प्रश्नांवरती या कॅबिनेटमध्ये बैठक होणार आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या लागू असलेला लॉकडाऊन वाढवायचा का आणि मोफत लसीकरण या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होतीये। या सगळ्या संबंधातली अधिक माहिती जाणून घेऊयात। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रश्मी, या दोन्ही मुद्द्यांवरती नेत्यांची नेमकी मतं काय आहेत? जसं आपण बघतोय लॉकडाऊनबाबत सर्वच मंत्र्यांचं सर्वमत आहे। खरं तर हा लॉकडाऊन जो आहे तो अजून वाढवला जावा, तो आता फक्त 10 दिवस वाढवला जाणार आहे की 15 दिवस, हेच जो कालावधी आहे तो कॅबिनेटमध्ये ठरवला जाणार आहे। कारण आपण बघतोय अनेक जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये कुठेतरी कोरोनाची रुग्णसंख्या आहे ती वाढत चाललेली आहे आणि जरी बेड्स आपण तयार केले तरी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर ह्याचा तुटवडा अजूनही जाणवत आहे आणि आरोग्य यंत्रणांवर जो तणाव येतोय त्यामुळे कुठेतरी लॉकडाऊन हा कायम ठेवावा अशीच भूमिका जी आहे ती अनेक मंत्र्यांची आहे। दुसरा महत्त्वाचा विषय हा आहे की 1 मे पासून आपण जसं बघतोय की 18 ते 44 या वयोगटामधलं लसीकरण राज्याला सुरू करायचं आहे, परंतु लसच उपलब्ध नाहीये। त्यामुळे सरकारपुढे मोठा प्रश्न आहे। याबाबत देखील आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, त्यामुळे ते काय धोरण असणार आहे आणि दुसरं या वर्गामध्ये जे लसीकरण आपण करणार आहोत ते मोफत असावं का याबाबत देखील चर्चा होईल। काँग्रेस कुठेतरी सरसकट मोफत लसीकरण व्हावं ही आग्रहाची भूमिका कॅबिनेटमध्ये मांडणार अशी माहिती मिळते आणि त्याच वेळेला काही मंत्र्यांचं हे देखील मत आहे की सरसकट लस मोफत देण्याऐवजी ज्यांना परवडते त्यांनी ती दिली पाहिजे किंवा त्याची वर्गवारी करता आली पाहिजे। आर्थिक दुर्बल घटकांना मोफत लस दिली पाहिजे, काहींना आपण सबसिडाईज करून देऊ शकतो। कॉर्पोरेट्स जे आहेत त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, कामगार कल्याण मंडळ आहे त्यांनी कामगारांचं लसीकरण केलं पाहिजे। असे विविध पर्याय आहेत जे कॅबिनेटमध्ये सांगितले जातील, त्यावर चर्चा होईल। परंतु आपण बघतो की आज महत्त्वाची कॅबिनेट एवढ्यासाठीच आहे की लसीकरण एक तर ते 18 ते 44 वयोगटाचं आणि लॉकडाऊन या दोन महत्त्वाच्या विषयांवर आज निर्णय होणार आहे। महत्त्वपूर्ण बैठक आहे रश्मी। या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान कॅबिनेट बैठकीमध्ये लसीकरण आणि लॉकडाऊन संदर्भात निर्णय होणार आहे आणि याच संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। दुहेरी हा प्रश्न आहे। एक तर लॉकडाऊन करून त्याची ती साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाहीची काळजी, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। रुग्ण वाढणार नाहीची काळजी, त्याच्यामध्ये काय काय येईल? लॉकडाऊन हा एक प्रकार येईल, त्याचबरोबर 100% लसीकरण योग्य प्रकारे हा दुसरा हे आहे त्याच्यामध्ये मार्ग। आता ते काय ते सरकारने ठरवायचं, त्यांच्या खरं म्हणजे भारत सरकारने ते द्यायला पाहिजे होतं। तर कोर्टाने सुद्धा त्यांना विचारलं की लसीच्या वेगवेगळ्या किमती कशा। आता त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही। मी एवढं मात्र सांगेन की महाराष्ट्रातल्या आर्थिकदृष्ट्या गरीब माणसांना मोफत मिळाली पाहिजे। म्हणजे ज्यांना परवडतं त्यांनी घेतली पाहिजे, पैसे देऊन असं। हां, ज्यांना जायचं त्याने जाऊन आणखी दुसरीकडे कुठचे घ्यायचे ते घ्या। नाहीतरी सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांनी दुबईला जाऊन ते फायझरचे वगैरे काहीतरी घेऊन आले। ते जे पैसेवाले त्यांचं ते काय करतील ते, परंतु एरवी निदान गरिबांना तर फुकट द्यायलाच पाहिजे। दरम्यान मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी आज होणाऱ्या बैठकीआधीच लॉकडाऊन वाढीचे संकेत दिलेत। मंत्री नेमकं काय म्हणतात आपण तेही ऐकूया। लॉकडाऊन बाबत काय भूमिका आहे? किती दिवसाचं लॉकडाऊन वाढवलंच पाहिजे असं बहुतेक सगळ्यांचं मत त्या ठिकाणी दिसते, त्यामुळे निश्चितपणे ते वाढवलं जाईल। ही मानवनिर्मित आपत्ती नाही, त्याच्यामुळं आम्ही अगदी नक्की सहमत आहोत की काही घटकांचं याच्यामध्ये नुकसान होतंय, परंतु शेवटी जीव वाचला पाहिजे। आपला जर जीव असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करता येऊ शकतात। आणि म्हणून माझी सगळ्यांनाच विनंती आहे की सगळ्या पक्षांना देखील विनंती आहे की राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा, राजकारणासाठी श्रेयवाद घालण्यापेक्षा मुख्यमंत्री महोदय जे अतिशय चांगल्या पद्धतीनं करोनाच्या कालावधीमध्ये काम करतायत, जनतेसाठी काम करतायत, त्यांना सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे। नाही बघा, आत्ताची एकूण परिस्थिती, आता लॉकडाऊन केल्यानंतर मुंबईमध्ये बऱ्यापैकी रुग्णसंख्या आत्ता कमी झालेली आहे। ठाण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती आहे। एकूण महाराष्ट्रामध्ये आता आमची आकडेवारी पाहिल्यानंतर कमी होण्याची शक्यता दिसते आहे, परंतु उर्वरित विदर्भ असेल, मराठवाडा असेल या भागामध्ये मात्र रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसत नाही। काही
पहिल्यांदा जी चर्चा झाली त्यामध्ये ह्या लॉकडाऊन 1 तारखेपर्यंत होता आणि उद्याला कॅबिनेटमध्ये ह्या चर्चा होईल आणि पुढे लॉकडाऊन 1 आठवडा वाढवायचा 2 आठवडे वाढवायचा या संदर्भातला निर्णय होईल. आणि थोड्याच वेळात आता कॅबिनेटची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक सुरू होते. त्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रश्मी, कोणकोणते नेते सध्या दाखल झालेले आहेत या बैठकीसाठी? आपण बघतो आहे बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, दिलीप वळसे पाटील, सगळे जे मंत्री आहेत त्यांनी इथं पोचायला सुरुवात केलेली आहे. विजय वडेट्टीवार हे आउट ऑफ टाऊन आहेत, त्यामुळे ते तिथून VCच्या माध्यमातून जे आहे जॉईन होऊ शकतील. त्यामुळे बघतोय की थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुरू होत आहे. आणि गेल्या वेळची जी कॅबिनेट होती त्यामध्येच आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता आणि ग्लोबल टेंडरिंगचा निर्णय घेतला होता. आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील एक तर करोनाची रुग्णसंख्या, राज्यात उपलब्ध असलेले ऑक्सिजन, रेमडेसिवीर, ग्लोबल टेंडरिंगच्या प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे, आपल्याला मिळणारं लसीकरण, जे 1 मे पासून आपल्याला लसीकरणाची सुरुवात करायची आहे त्याबाबतची चर्चा, आपण ज्या 2 इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले, भारत बायोटेक आणि सिरमला, त्यांचा काय रिप्लाय आहे, आपल्याला कधीपर्यंत लस उपलब्ध होणार आहे, आणि त्याच वेळेला आपण बघत आहोत की लॉकडाऊन वाढवायचं आहे की नाही आणि मोफत लसीकरण, अशा सर्वच बाबींवर जे आहे आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे. सविस्तर चर्चा करून कॅबिनेटचा जो आहे तो निर्णय ची घोषणा होईल. आणि जसं आपण बघतो 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, स्वतः मुख्यमंत्री पण त्या दिवशी कुठेतरी राज्याला उद्देशून संदेश देऊ शकतात. त्यामुळे आजची कॅबिनेट ही त्यासाठीच महत्त्वाची आहे. रश्मी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लसीकरणासंदर्भातलाच आहे. मंत्रिमंडळाची बैठक होतीये. या मंत्रिमंडळामध्ये साधारणतः कोणकोणत्या नेत्यांचा कल हा सरसकट मोफत लसीकरणाच्या बाजूने आहे आणि कोण म्हणते की सरसकट मोफत लसीकरण व्हायला नको? जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसच्या मंत्र्यांची तर ही भूमिकाच आहे की सरसकट जे आहे लसीकरण हे मोफत झालं पाहिजे. स्वतः सोनिया गांधी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचीच ही भूमिका आहे की त्यांच्या राज्यामध्ये जे आहे सरसकट मोफत जे आहे लसीकरण झालं पाहिजे. परंतु आपण जर बघितलं की राजेश टोपे यांनी स्वतः ही भूमिका मांडलेली होती की सरसकट मोफत लसीकरण जे आहे त्याची आवश्यकता नाही, ज्यांना परवडतं त्यांनी घेतलं पाहिजे. त्यांनी असं देखील म्हटलं होतं की कामगार कल्याण मंडळ असतात ते कामगारांचं लसीकरण करू शकतात किंवा कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांचं जे आहे ते लसीकरण करू शकतात. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थाचे अनेक राजकीय नेते त्याचे प्रमुख असतात, तर त्यांनी देखील ठरवलं तर ते देखील आपल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरणाचा खर्च उचलू शकतात. त्यामुळे असे विविध पर्याय आहेत. आणि कुठेतरी जसं स्वतः छगन भुजबळ देखील म्हणलं की रेशनिंग देखील करता येऊ शकतं की आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांना सरसकट मोफत जी आहे ती लस दिली पाहिजे. परंतु ज्यांना परवडतं त्यांनी कुठेतरी लस ही घेतली पाहिजे. अशी देखील एक चर्चा समजली की थोडं सबसिडाइज रेटमध्ये, म्हणजे लसीचा पूर्ण खर्च न होता थोडा खर्च सरकार उचलू शकतो. कारण आपण बघतो की राज्य मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात आहे. आता जर आपण सरसकट लसीकरणाला गेलो तर 7,500 कोटी हे द्यावे लागतील. आधीच आपल्याला आरोग्य यंत्रणांसाठी देखील पैसा खर्च करावा लागतो. ऑक्सिजनपासून रेमडेसिवीरपासून आपण ग्लोबल टेंडर काढतो, अजून आपल्याला लसीकरणासाठी लसी विकत घ्यायच्या आहेत. हे सगळं मोठं आव्हान आहे. त्याचमुळे कुठेतरी सरकार मधला एक गट आहे त्यांचं देखील असं म्हणणं आहे की हा देखील विचार केला पाहिजे, थोडा प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. लोकप्रिय घोषणांपेक्षा राज्यावर किती आर्थिक भार येणार आहे आणि आपण कितपत ते करू शकतो, इतर राज्यांनी केलं म्हणून आपण पण लोकप्रिय घोषणा करायची का, ह्याची देखील चर्चा आजच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकते. रश्मी, तू राहाच आपल्यासोबत. परिवहन मंत्री अनिल परब यांची काय प्रतिक्रिया आली आहे ती आपण ऐकूया. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार, मुंबईचे माजी अध्यक्ष एकनाथराव गायकवाड यांचं आज दुःखद निधन झालं. या करोनाच्या संसर्गामध्ये या देशाने चांगली माणसं या सगळ्या कालावधीत गमावलेली आहे. एक काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना गेले कित्येक वर्ष ओळखतो आणि कार्यकर्त्यांची नाळ जोडलेला आणि सतत मैदानावर असलेला किंवा फील्डवर असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. दलित समाजाचं एक मोठं नेतृत्व म्हणून ते ओळखले जायचे. आज काँग्रेस पक्षाची देखील मोठी हानी झालेली आहे. महाविकास आघाडीच्या ह्या आमच्या आघाडीची देखील प्रचंड मोठी हानी झालेली आहे. आज त्यांची कन्या वर्षा गायकवाड आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यशस्वीपणे काम करते.
परंतु ह्या सगळ्या संकटामध्ये मी त्यांच्या आत्म्यास महाविकास आघाडीच्या वतीने, माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. सर, मोफत लसीकरणाबाबत शिवसेनेची नेमकी काय भूमिका? नाही, याच्या बाबतीत आता कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि मुख्यमंत्री आपला निर्णय जाहीर करतील. लॉकडाऊनबाबत काय? मुख्यमंत्री निर्णय, या सगळ्या परिस्थितीवर आता चर्चा होईल आणि त्याच्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल. आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात रश्मी पुराणिक यांच्याकडे. रश्मी, राहुल शेवाळे यांनी सुचवलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या FD आहेत त्या मोडा, पण सरसकट मोफत लसीकरण करा. तर त्यांनी ही जी सूचना दिलेली आहे त्याच्यावरती आज काही चर्चा होऊ शकते का मंत्रिमंडळाच्या बैठकीत? असं बघितलं तर विविध लोकप्रतिनिधी आपली मतं किंवा आपल्या सूचना ह्या देत असतात. त्यांचं सरसकट डिस्कशन कधीच कॅबिनेटमध्ये होत नाही, कारण कॅबिनेटमध्ये जी चर्चा होती ती टास्क फोर्समध्ये काय गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत, राज्य सरकारपुढे काय पर्याय आहे आणि काय करता येईल यासाठी आहे. त्यामुळे नक्कीच टास्क फोर्स असेल किंवा कॅबिनेट मंत्री हे आपापल्या पद्धतीने काय सुचवतील, अर्थ खात्याकडनं काय प्रपोजल आलं आहे आणि आरोग्य खात्याने ह्याबाबत आधीच जो आहे प्रपोजल बनवलेलं आहे आणि ते कॅबिनेटला दिलं आहे. त्यामुळे त्यावरच चर्चा होणार आहे. विविध लोकप्रतिनिधी आपल्या हिशोबाने जे आहे पत्र लिहित असतात, आपल्या इच्छा व्यक्त करत असतात, परंतु कॅबिनेटमध्ये चर्चा ही मात्र त्या विभागाने पाठवलेल्या ज्या नोट असतात आणि जो प्रस्ताव ठेवला त्यावरच होते. रश्मी, काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी असं वक्तव्य केलं होतं की सरकार सकारात्मक आहे मोफत लसीकरणासाठी, आणि त्यानंतर जवळपास हे निश्चित झालं होतं की मोफत लसीकरण होणार. मग आता ही मतमतांतर काय आहेत नेत्यांमध्ये? ही मतमतांतर पहिल्यापासूनच होती की लसीकरण नेमकी कशा पद्धतीने व्हावं. अगदी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालपर्यंत बोलताना देखील आपली हीच भूमिका मांडली होती की सरसकट लसीकरण हे मोफत करण्यापेक्षा ज्यांना परवडतं त्यांनी ते घेतलं पाहिजे. लसीकरणाची जबाबदारी कोण कसं घेऊ शकतं ह्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. जसं आपण सतत सांगतोय की कॉर्पोरेट्स आपल्या कर्मचाऱ्यांचं जे आहे मोफत त्याची जबाबदारी ते लसीकरणाची घेऊ शकतात, किंवा कामगार कल्याण मंडळ ते कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेऊ शकतात, सहकारी संस्था आपल्या लसीकरणाची जबाबदारी घेऊ शकतात. आज अनेक क्लास आहे, म्हणजे जर आपण अगदी सरकारी कर्मचारी जरी बघितला त्यातील क्लास 1 क्लास 2 हे अधिकारी जे आहेत ते आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या लसीकरणाची जबाबदारी घेऊ शकतात. त्यामुळे खरंच जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना कुठेतरी लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, किंवा त्याच्यावरचा जो गट आहे त्यांना थोडं सबसिडाइज रेटमध्ये आपण लसीकरण देऊ शकतो का, असे विविध पर्याय आहेत जे पर्याय आज कॅबिनेट पुढे ठेवण्यात येईल आणि त्यानंतर सगळ्यांचंच मत लक्षात घेऊन जो आहे राज्य सरकार निर्णय करेल. आणि याबाबत स्वतः अनेक मंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की जो निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे आणि कॅबिनेटमध्ये त्यावर सांगोपांग चर्चा होऊन नंतरच निर्णय होणार आहे आणि आजच्या कॅबिनेटमध्ये हाच निर्णय अपेक्षित आहे, हीच चर्चा अपेक्षित आहे. रश्मी, तुम्ही राहाच आमच्यासोबत. यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण जाणून घेऊया. मला असं वाटतं सन्मान्य बाळासाहेब थोरात ह्याच्याबद्दल आपल्याशी बोललेच असतील. सोनियाजींनी नेहमीच आग्रह केलेला आहे की लस आपल्याला कशी मोफत देता येतील, तर त्या अनुषंगानं आज डिस्कशन होईल, मग कळेल आपल्याला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.